नमस्कार मंडळी, मी मेघाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आहे. तर आपण आज बघणार आहोत गाजरचा हलवा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी घेतलं आहे 1 किलो किसलेलं गाजर, तूप, वेलची पावडर, दूध, मावा आणि ड्रायफ्रूट्स आणि साखर. ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवे असतील तर घेऊ शकता, नको आहे तर नका घेऊ. इकडे तूप टाकलं आहे टोपामध्ये आणि त्याच्यामध्ये गाजर टाकूया. गाजराला छान परतून घेऊया 5-1 मिनटं. पाच मिनटं परतून झाल्यावर त्याच्यामध्ये ॲड करूया दूध. दूध इकडे मी अर्धी वाटीच घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पूर्ण 1 वाटीवरून किंवा अर्धा लिटरही घेऊ शकता. मी इकडे मावा टाकणार आहे त्याच्यामुळे अर्धी वाटीच घेतलं आहे. पुन्हा 2-3 मिनटं परतून घ्या. इकडे टाकली आहे साखर. साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. मी जरा जास्तच गोड खातो त्याच्यामुळे जास्त टाकली आहे. इथे मी मावा टाकला होता पण चुकून माझ्याकडून शूट करायचं राहिलं. मावा पण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा आहे तर तुम्ही घ्या, नाहीतर नाही घेतला तरी चालतो. छान असा ड्राय होईपर्यंत परतायचा आहे. इकडे मी ॲड करते याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स. थोडे आता ॲड करते, थोड्या नंतर ॲड करेन. छान असा ड्राय होईपर्यंत परतायचा आहे. आणखी याला 7 ते 8 मिनटं लागतील. आता मी याच्यात ॲड करते वेलची पावडर. व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची.
तुम्ही बघू शकता छान असा ड्राय होत आला आहे बऱ्यापैकी. आणखी 1 मिनिट लागू शकतो. इकडे आपला गाजर हलवा तयार आहे खाण्यासाठी. इथे मी एका बाउलमध्ये काढला आहे.